नमस्कार आणि आता पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी पाहूया। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला मोठं यश मिळालं आणि या पार्श्वभूमीवर आता सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा आता प्रश्न विचारला जात आहे। जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेतील हप्ता 1500 वरून 2100 केला जाईल असं सुद्धा महायुतीनं नमूद केलं होतं। मात्र अद्यापही तो निधी वाढवला नसल्यानं चर्चेला सर्वीकडे उधाण आलंय। त्या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत या संदर्भात निवेदन सुद्धा केलंय। त्यावर नेमकं अदिती तटकरे काय म्हणाल्या पाहूया। लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा आता उपस्थित केलाय। त्यावर अदिती तटकरेंनी यावेळी उत्तर दिले। लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आलं होतं की 1500 हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिला मिळत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही असं सुद्धा त्यांनी त्यामध्ये नमूद केलं। तर नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना 1000 रुपयांचा लाभ मिळतो। शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान 1500 रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा। त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेमधून 1000 रुपये तर वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात। त्यावेळी त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं नाही असं सुद्धा अदिती तटकरे म्हणाले आहे। 20 ते 25 लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे ही अफवा आहे असं सुद्धा बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलंय।